अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे खूप जणांनी, खूप ताईंनी, दादांनी मला मेसेज केले की ताई लवकरात लवकर शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण कसं करावं श्रावण महिन्यामध्ये, याबद्दल व्हिडिओ बनवा, माहिती द्या। तर हो, आजचा व्हिडिओ आहे तो आपल्या शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, केव्हा सुरू करावं, केव्हा समाप्त करावं, आपल्याला एक दिवसीय पारायण असेल किंवा संकल्पयुक्त संपूर्ण श्रावण महिनाभर पारायण कशा पद्धतीने करता येणार आहे शिवलीलामृत या ग्रंथाचं। सोबत 5 दिवसीय असेल, 5 दिवसामध्ये एक पारायण, 7 दिवसामध्ये एक पारायण असेल, हे कशा पद्धतीने आपण करू शकतो याबद्दल माहिती देणार आहे। आणि अजून एक गोष्ट, आपल्याला शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे तो अत्यंत पवित्र असा, प्रभावी असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये भगवान शिवांचे लीला असेल, महिमा असेल, याचं वर्णन केलेलं आहे। खूप जास्त प्रभावी मानलं जातं की आपण श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं खूप खूप जास्त फलदायी आहे। आपल्या मनोकामना, इच्छापूर्ती पूर्ण करण्यासाठी, शिवकृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यात जर आपण केलं तर खूप खूप प्रभावी ठरणार आहे। त्यातल्या त्यात आपण शिवलीलामृत ग्रंथ आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता या शिवलीलामृत ग्रंथाचा एक अध्याय असा देखील आहे जो तुमच्या मनोकामना, इच्छापूर्ती पूर्ण करणारा, सोबत रोगमुक्ती करणारा, मानसिक तुम्हाला त्रास त्यातून तुम्हाला मुक्तता मिळवून देणारा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या ज्या काही इच्छा असेल किंवा ज्या काही आयुष्यामध्ये अडचणी चालू आहेत ते सगळं काही दूर करणारा असा एक अध्याय आहे शिवलीलामृत या ग्रंथामध्ये। तो अध्याय कुठला आहे त्याचं सुद्धा तुम्ही या संपूर्ण श्रावण महिन्याभर आपण पठण करू शकणार आहे, वाचन करू शकणार आहे। त्याबद्दल संपूर्ण माहिती, आणि हो, हे पारायण करत असताना नियम अटी काय पाळायचे ते पण सांगणार आहे बरं, आणि उद्यापन देखील सांगणार आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी थोडा व्हिडिओ मोठा झाला तर समजून घ्या, माहितीच तेवढी आपली सविस्तर असणार आहे। तर अशा प्रकारे आता आपणास माहिती की आज गुरुवार आहे, त्यामुळे सर्व भाविकांना शुभ गुरुवार। सर्वप्रथम तर आता पुढच्या गुरुवारपासून आपल्या अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे, जो भगवान शिवांना समर्पित आहे। आणि आपणास माहितीये श्रावण महिना भगवान शिवांना देखील खूप छान असा प्रसन्न वाटतो, त्यांना सुद्धा तो खूप आवडतो, कारण की श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांची आराधना करतो। सोबतच या श्रावण महिन्यामध्ये आपणास माहिती की सगळीकडे पाऊस पडतो आहे, थंडगार वातावरण असतं, निसर्गरम्य वातावरण असतं, आणि या थंडगार निसर्गरम्य वातावरणामध्ये, पावसांच्या झडीमध्ये आपण व्रत, वैकल्य, सण वार साजरे करणे, भगवान शिवांची आराधना करणे खूप जास्त प्रभावी आणि खूप जास्त महत्वपूर्ण मानलं गेलं आहे। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या पुढच्या गुरुवारी 13 ऑगस्ट पासून आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे। आता शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे तो अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे, आणि या ग्रंथाचं आपण केव्हाही वाचन पठण करू शकतो। आपण कुठल्याही महिन्यातल्या सोमवारी वगैरे किंवा कधी याचं शुभ दिवशी आपण पठण पारायण करू शकतो। पण श्रावण महिन्यात जर आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण केलं तर खरंच ते खूप जास्त फलदायी मानलं जातं। एक तर भगवान शिवांची जी काही म्हणतात ना, किंवा जी काही ऊर्जा शक्ती असते किंवा त्यांचं जे काही ऊर्जा जी आहे ती या श्रावण महिनाभर, संपूर्ण महिनाभर या पृथ्वी तलावर मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते। त्यामुळे या श्रावण महिन्यात आपण जी काही साध्यातली साधी सेवा करू, छोट्यातली छोटी भगवान शिवांची सेवा करू, ती सुद्धा फलदायी ठरणार आहे, आणि तुमची जी काही इच्छापूर्ती, मनोकामना असेल ती देखील तुमची पूर्ण होणार आहे। कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवान महादेव, भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे, भोलेनाथ आहे, ते त्याच्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात। फक्त एक लोटाभर पाणी जरी तुम्ही अर्पण केलं ना त्यांच्या पिंडीवरती, तरी सुद्धा ते प्रसन्न होतात, तुमची इच्छापूर्ती होत असते। त्यामुळेच भगवान शिवशंकर जे आहे ते तुम्हाला लवकर प्रसन्न होणारी अशी देवता आहे। त्याच्यामुळे मनोभावे श्रद्धेने या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही भरभरून भगवान शिवांच्या इतर सेवा, पारायण, स्तोत्र, मंत्र, अभिषेक सर्व सेवा करा। पण त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये एकदा का होईना किंवा एक तरी पारायण शिवलीलामृत ग्रंथाचं नक्कीच करा। आता शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ संपूर्ण ग्रंथामध्ये 15 अध्याय आहेत। या ग्रंथामध्ये 15 अध्याय असतात। आता या शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्हाला सुरू करायचं असेल तर श्रावण महिन्यातल्या कुठल्याही पहिल्या सोमवारी तुम्ही या ग्रंथाचं पारायणाला सुरुवात करू शकणार आहेत, किंवा संपूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही रोज जरी या ग्रंथाचं पारायण केलं तरी सुद्धा चालणार आहे। आता शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आपल्याला सांगितल्याप्रमाणे कुठल्याही सोमवारी तुम्ही श्रावण सोमवारी चालू करू शकता, किंवा कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही चालू करू शकता। शुभ दिवस बघायचा, शुभ दिवस आहे श्रावण महिन्यातला, त्या दिवसापासून तुम्ही सुरू करा, चालेल, काही हरकत नाही। पण आता शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प देखील सोडायचा असतो। आता तुम्हाला एका दिवसात एक पारायण पूर्ण करायचं आहे, म्हणजेच काय, समजा तुम्हाला संपूर्ण श्रावण महिनाभर तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथाचं एका दिवसात एक पारायण पूर्ण करायचं, म्हणजेच काय, एका दिवसात एका बैठकीत 1 ते 15 अध्याय पूर्ण वाचणे, म्हणजे एक पारायण, एक पाठ पूर्ण होणे शिवलीलामृत या ग्रंथाचा, या पोथीचा। आता असं तुम्हाला रोज जर करायचं, श्रावण महिनाभर, संपूर्ण महिनाभर करायचं असेल तर तुम्हाला आधी संकल्प सोडावा लागेल। जर तुम्हाला ही संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर, बिना संकल्प करायचे तर तुम्ही संकल्प नाही सोडला तरी सुद्धा चालेल, फक्त मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करा महादेवांना, तरी सुद्धा चालणार आहे।
आता तुम्हाला संकल्पयुक्त जर तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल श्रावण महिनाभर, तर काय करायचं? आदल्या दिवशी, समजा आता आज रविवार आहे, उद्या श्रावण सोमवार मधला पहिला सोमवार आहे, तर आदल्या दिवशी काय करायचं? लवकर आदल्या दिवशी तुम्ही काय करायचं? घर पूर्ण स्वच्छ करून घ्यावं आपलं, कारण की उद्यापासून आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणार आहोत. तर ते झालं. त्या किंवा तुम्ही एखादं नारळ वगैरे तुम्ही स्वामींना सुद्धा घरी असेल किंवा केंद्रात तुम्ही अर्पण करा, ठेवून या आणि विनंती करा की अशा प्रकारे मी संपूर्ण श्रावण महिनाभर भगवान शिवशंकरांची आराधना करण्यासाठी, उपासना करण्यासाठी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण संपूर्ण महिनाभर श्रावणात करणार आहे. ते पारायण तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, कारण की गुरूंचा आशीर्वाद सोबत असेल तर सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. कुठले कार्य हातात घ्या मग ते कुठलेही असू दे, म्हणून सांगते आहे. आणि जर नाही शक्य झालं तर ठीक आहे, पावसाळा दिवस आहे, बाहेर जाणं शक्य होत नसेल तर घरात जरी तुम्ही स्वामींना फक्त विनंती जरी केली तरी सुद्धा चालणार आहे. कारण की परत प्रश्न पडतो की ताई त्या नारळाचं काय करायचं? म्हणून सांगते की जरी हा जरी विनंती केली स्वामींना आदल्या दिवशी तुम्ही, तरी सुद्धा चालणार आहे. आता युवेत मेन मुद्द्यावर तो म्हणजेच काय? समजा तुम्हाला श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्हाला आता शिवलीलामृत ग्रंथाचं पारायणाला सुरुवात करायची आहे, तर काय करायचं? सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं, स्वच्छ शुभ्र वस्त्र घालावी, पांढरं वस्त्र घातलं तर अतिशय उत्तम. ते घालावं. आपल्या घरातलं जो काही प्रवेशद्वार तो स्वच्छ असावा, उंबरा स्वच्छ असावा, उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करावं. संपूर्ण श्रावण महिनाभर जर हळदीचं लेपन केलं तर अतिशय उत्तम, खूप प्रभावी ठरेल. कारण की प्रभावी सेवा, जे काही अभिषेक वगैरे आहे ते सगळं काही आपण आपल्या या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण घरात करणार आहोत, म्हणून सांगते आहे. एक पॉझिटिव्हिटी वाटते. उंबऱ्यावरती हळदीचं लेपन वगैरे असेल, आपलं प्रवेशद्वार स्वच्छ असेल तर, रांगोळी वगैरे असेल तर खूप छान प्रसन्न देखील वाटतं आपल्याला ते सेवा, व्रत, वैकल्य सर्व काही सणवार साजरे करण्यासाठी. घरामधली प्रत्येक दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र, हळद, मीठ टाकून आपली लादी स्वच्छ करून घ्यावी. घरामध्ये कुठल्याही प्रकारचे या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे वादविवाद किंवा कुठल्याही प्रकारचे घरामध्ये मांसाहार व्यसन होणार नाहीची काळजी घ्यायची आहे. कारण की संपूर्ण श्रावण, मला माहिती आहे मोस्टली लोक श्रावण महिना पाळतात, त्या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कोणी सुद्धा मांसाहार करत नाही, मद्यपान करत नाही, व्यसन करत नाही. म्हणून सांगते की महिलांना खूप खूप तुम्हाला एक प्लस पॉईंट आहे, खूप छान असं एक प्लस पॉईंट आहे की तुमच्या घरात जर इतर मंडळी खात असतील तर ते या श्रावण महिन्यामध्ये नक्कीच खाणार नाही. त्यामुळे भरभरून सेवा या श्रावण महिन्यामध्ये करून घ्या, जेणेकरून ज्या भरपूर महिन्याचा प्रश्न असतो की ताई आम्ही खात नाही, आम्हाला करून द्यावं लागतं, आम्ही खात नाही पण आमचे घरचे ऐकत नाही, तर हा प्रश्न या श्रावण महिन्यामध्ये येणार नाही आहे. त्यामुळे भरभरून सेवा करा, एक दिवसही सोडू नका. संपूर्ण सेवा, व्रत, वैकल्य, पारायण सर्व काही करून घ्या. थोडा वेळ लागेल, थोडी धावपळ होईल श्रावण महिन्यात, पण नक्कीच करा. त्याचा खूप मोठं एक समाधान आपल्याला मिळतं आणि पुण्य प्राप्त होत असतं. आता श्रावण महिन्यातलं तुम्हाला सांगितलं लवकर सकाळी उठायचं आहे. श्रावण सोमवारी पहिल्या दिवशी पारायण सुरू करण्याच्या दिवशी लवकर उठावं, शुचिभूत व्हावं, देवपूजा करून घ्यावी. देवपूजा झाली, जर तुमच्या जवळपास जर महादेवाचं मंदिर असेल, छोटं मोठं जे काही असेल, तर आपल्याला संकल्प सोडायचा. तर संकल्प सोडताना काय करायचं? जर तुमच्या जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन संकल्प सोडा, खूप प्रभावी ठरेल. कारण की तिथे जी ऊर्जा असते ती मोठ्या प्रमाणात असते. तर काय करायचं? महादेवाच्या मंदिरात किंवा तुम्ही नसेल महादेवाचं मंदिर तर घरामध्ये सुद्धा तुम्ही संकल्प सोडू शकणार आहेत. पण त्यासाठी काय करायचं? 11 बेलपत्र, 11 छान अशी हिरवीगार, तुटलेली, भंगलेली, कीड लागलेली पानं आणायची नाही. स्वच्छ आपल्याला 11 बेलपत्र स्वच्छ धुतलेली घ्यायची आहे. त्याचे देठ तोडून घेतले, खालचे थोडंसं टोक असं बेलपत्राचा तो तोडून घ्यावा, स्वच्छ असावी. ती बेलपत्र आपल्याला महादेवांना अर्पण करायची आहे. संकल्प सुरू करण्याच्या अगोदर आपण 11 बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे. एक पेलाभर पाणी आणि तांबण आणि पळी समोर ठेवायची, धूप दीप लावून घ्यायचा. महादेवाला तुम्हाला 11 बेलपत्र अर्पण करायचे आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून. ते 11 बेलपत्र अर्पण केल्यानंतर उजव्या हातात तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे, अक्षदा घ्यायच्या आहेत. ते घेतल्यानंतर तुम्हाला संकल्प बोलायचा आहे. आणि अजून एक गोष्ट, महादेवांना 11 बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय तर म्हणायचं आहे, पण ते 11 बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला आपली मनोकामना, इच्छापूर्ती जी काही आपल्याला करून घ्यायची आहे महादेवांकडून किंवा ती तिथे बोलायची आहे. हे झाल्यानंतर संकल्प सोडायचा, हातात पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये अक्षदा, हळद, कुंकू किंवा फूल घ्या. ते घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं पहिले नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा तिथे बोलायची आहे, जी काही अडचण आहे ती बोलायची, महादेवांना सांगायची आहे, सगळं काही सांगायचं आहे. त्यानंतर एवढे दिवस मी या किंवा संपूर्ण श्रावण महिना किंवा एवढे यथाशक्ती एवढे दिवस मी शिवलीलामृत या प्रभावी ग्रंथाचं पारायण करणार आहे. हे पारायण तुम्ही महादेव किंवा महादेव शंकर तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या, निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं तिथे बोलायचं. ते हातातलं पाणी तांबणात सोडून द्यावं आणि ते जे पाणी आहे संकल्पाचं ते तुळशीचं झाड सोडून इतर झाडांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. हे झालं, हा झाला संकल्प सोडणे. संकल्प सोडला की नियमांना आपण बांधील होतो. आता शिवलीलामृत या ग्रंथात तुम्हाला जर सांगितलं की संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला रोज एक पाठ पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला संपूर्ण पोथी एका बैठकीत वाचावी लागेल. संपूर्ण 1 ते 15 अध्याय आहेत त्यामध्ये, ते तुम्हाला एका बैठकीत वाचावे लागतील.
आणि आता एक सांगेल की आता याच्यासाठी जास्त कडक नियम असे काही नाही आहेत, फक्त एवढंच की घरामध्ये पारायण करणारी व्यक्ती आणि घरामध्ये सुद्धा इतर व्यक्तीने किंवा घरामध्ये सुद्धा मांसाहार मद्यपान करायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करावं, परान्न कडकडीत बंद करावं, एवढे नियम पाळावे. सात्विक आहार घ्यायचा आहे. उपवास असेल तर फराळाचं पण खाऊ शकतो आणि नसेल तर आपण सात्विक आहार घ्यावा, कांदा लसूण वर्ज्य करावा, एवढंच आपल्याला नियम पाळायचे आहेत बस शिवलीलामृत ग्रंथाचं पारण करताना. आता त्याच्यामध्ये अजून एक नियम आहे, तो म्हणजेच काय की आपल्याला आपली मन वाणी शुद्ध आपल्याला ठेवायची आहे, विचार शुद्ध ठेवायचे आहेत पारायण करताना. अपशब्द वापरायचे नाही, विचार वाईट करायचे नाही, एवढं आपल्याला नियम पाळायचे आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट, समजा आज पहिला सोमवार आहे आणि आपण या सोमवारपासून पूर्ण श्रावण महिनाभर आपण पारायण करणार आहोत शिवलीलामृत ग्रंथाचं. आता हे पारायण करत असताना रोज एकच वेळ निश्चित करा. ठीक आहे, पहिल्या दिवशी तुम्हाला वेळ थोडंसं तुमचं पॉसिबल होणार नाही, थोडं मागे पुढे होऊ शकेल, संकल्प वगैरे सगळं काही करण्यासाठी वेळ मागे पुढे होऊ शकते, पण आपल्याला दुसऱ्या दिवशीपासून रोज एकच वेळ निश्चित करायची आणि त्याच वेळेमध्ये आपल्याला ते वाचन करायचं आहे. एखाद दिवशी ठीक आहे, थोडं इमर्जन्सी आली किंवा काय झालं की आपण थोडं वेळ मागे पुढे झाली पण चालेल, पण तरी सुद्धा आपण होईल तेवढं वेळ पाळायची आहे. आपल्याला माहिती असतं की दिवसभरातला हा वेळ माझा आहे, या वेळेत मी सेवा करू शकते, मला कोणी उठवणार नाही, मला कोणाचे फोन येणार नाही, मला काही सुद्धा मध्ये बोलावं लागणार नाही. अशा वेळेस तुम्ही ते पारायण दिवसभरामध्ये करू शकता. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करण्यासाठी वेळेचं बंधन नाही. ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री तुम्ही पर्यंत आपण भगवान शंकरांची सेवा आराधना करू शकतो, उपासना करू शकतो. म्हणून सांगते आहे दिवसभरात करू शकता, पण एकच सांगते, खाऊन पिऊन पोटभर जेवण करून आपल्याला पारायण करायचं नाही आहे. फक्त लाईट आपण चहा दूध वगैरे घ्या, नाश्ता थोडासा करा, फलहार वगैरे करा, ज्यूस वगैरे घ्या, त्यानंतर तुम्ही पारायण करू शकता, पण प्रॉपर जेवण करून तुम्ही पारायण करू नका, कारण की आळस येतो आणि आपला मन लागत नाही, इच्छा होते पारायण करायची, म्हणून सांगते आहे. ते झालं. आणि तुम्हाला सांगितलं वेळ पाळायची आहे आपल्याला बरं का, संपूर्ण आपल्याला जोपर्यंत पारायण चालू आहे शिवलीलामृत ग्रंथ तोपर्यंत आपल्याला वेळ एकच पाळायची आहे. आता हे झालं संपूर्ण श्रावण महिनाभर एका दिवसात एक पारायण पूर्ण करणं. आता तुम्हाला जर एका दिवसात एक पूर्ण पारायण करणं शक्य नसेल, तेवढा वेळ देणं शक्य नसेल, तर काय करायचं, तुम्ही 5 दिवसामध्ये सुद्धा एक पारायण पूर्ण करू शकणार आहे श्रावण महिन्यात. ते कसं, आता टोटल किती अध्याय आहेत आपल्या श्रावण महिन्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये 15 अध्याय आहेत. तर आपल्या किती 5 त्रिक 15, तर आपण 5 दिवसामध्ये रोज पहिल्या दिवशी 3 3 3 3 3 असं करत करत आपण 5 दिवसामध्ये एक पारायण शिवलीलामृत ग्रंथाचं पूर्ण करू शकणार आहेत, नित्यसेवेसारखं ते करू शकणार आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही 7 दिवसामध्ये सुद्धा एक पारायण शिवलीलामृत ग्रंथाचं पूर्ण करू शकणार आहे. ते कसं, तर तुम्ही रोज 2-2 अध्याय वाचावे आणि 7व्या दिवशी शेवट दिवशी एक अध्याय उरतो, तर त्या दिवशी फक्त 3 अध्याय वाचून घ्यावे आणि संपूर्ण आपल्या शिवलीलामृत ग्रंथाचं 7 दिवसाचं एक पारायण पूर्ण होतं. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पारायण पूर्ण करू शकणार आहे. आता 5व्या दिवशी समजा आपलं एक पारायण पूर्ण झालं किंवा 7व्या दिवशी एक पारायण पूर्ण झालं शिवलीलामृत ग्रंथाचं, परत रिपीट काय करायचं, परत आपण काय करायचं, परत 1 2 3 किंवा 1 2 असं परत रिपीट चालू करायचं, संपलं की परत रिपीट करायचं श्रावण महिना संपेपर्यंत. तरी सुद्धा आपण हे पारायण पूर्ण करायचं आहे, कारण की रोज प्रत्येकाला वेळ नसतो. काही महिला जॉबला आहेत, काही दादांना करायचं असतं, दादांना सुद्धा वेळ नसतो, जॉब आहे किंवा इतर काही कामं असतात, वेळ अपुरा पडतो. आजकाल सगळ्या धावपळीच्या जगामध्ये लहान बाळ सगळं बघावं लागतं. सांसारिक माणसं, प्रापंचिक माणसं हो, ते सगळं सांभाळून आपल्याला अध्यात्म देखील करायचं आहे. म्हणून सांगते की 5 दिवसाचं एक पारायण किंवा 7 दिवसाचं एक पारायण करा तरी सुद्धा चालणार आहे. आता सगळ्यात मेन मुद्दा तो म्हणजेच काय, आता शिवलीलामृत ग्रंथातला एक अध्याय असा आहे जो खूप प्रभावी आहे. मानसिक शांतता, तुमच्या अडी अडचणी दूर करणारा, रोगमुक्ती असा करून देणारा, तुम्हाला उत्तम आरोग्य प्रदान करणारा, आणि सगळ्यात महत्वाचं खूप जण इच्छापूर्ती मनोकामनापूर्ती होण्यासाठी सुद्धा या विशेष ग्रंथाचं शिवलीलामृत मधल्या विशेष ग्रंथाचं नाही सॉरी शिवलीलामृत या ग्रंथातील या विशेष अध्यायाचं पठण करत असतात संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये. तर काय करायचं, तो अध्याय कुठला आहे, तर श्री शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय मी सुद्धा आणला होता. तर हा मागच्या वर्षीचा आहे, मागच्या श्रावणामध्ये आणलेला आहे मी हा. तर शिवलीलामृत ग्रंथातला हा 11वा अध्याय सुद्धा खूप प्रभावी मांडला गेलेला आहे. तर हा एक अध्याय आहे 11वा अध्याय, याचं सुद्धा तुम्ही भले तुम्हाला संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नसेल, तर काय करायचं, तुम्ही फक्त शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय जर तुम्हाला होत असेल रोज पठण करणं श्रावण महिन्यामध्ये, तुम्ही नक्कीच करू शकणार आहेत. आवर्जून करा. कशासाठी, मनोकामनापूर्ती, इच्छापूर्ती आणि सोबत रोगमुक्ती होण्यासाठी, मानसिक शांतता लाभण्यासाठी खूप प्रभावी विशेष हा अध्याय मांडला गेला आहे. नक्कीच करून बघा. तर तुम्हाला मेन ग्रंथ वाचणं शक्य होत नसेल तर आता याचं उद्यापन कसं करायचं, तर शेवटच्या दिवशी समजा आता तुम्ही संपूर्ण श्रावण महिनाभर याचं वाचन केलं आणि श्रावणातल्या शेवट दिवशी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. कसं करायचं, काही नाही, जास्त काही नाही करायचं आहे.
जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही घरामध्ये सवाष्ण भोजन किंवा जोडपं जेव घालू शकता. त्या दिवशी महादेवांना तुम्ही छान असा नैवेद्य करावा, आरती करावी आणि त्यानंतर तुम्ही यथाशक्ती तुम्ही अन्नदान करू शकणार आहेत. आणि जमलंच तर तुम्हाला जर कोणी येणार नसेल तर काय करायचं, ब्राह्मणांना जीव घालू शकतात ते पण करा. ते नसेल होत तर काय करायचं, सरळ सरळ गरजवंत जे आहेत, जे ज्यांना खूप अन्नाची गरज आहे, त्यांना काय करा तुम्ही तांदूळ असेल, पांढरे जी वस्तू असतात ते तुम्ही दान करा या श्रावण महिन्याच्या शेवटच्या उद्यापना दिवशी. तर सुद्धा तुम्ही करू शकणार आहेत. आणि अजून एक गोष्ट, महादेवाच्या मंदिरात जाऊन जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही तिथे सुद्धा दान धर्म करा, तरी सुद्धा चालणार आहे. कारण की आजकाल कोणाच्या घरी येऊन जेवण करायचं म्हटलं की टाळाटाळ करतं, कोणाला खूप मनामध्ये शंका निर्माण होतात. म्हणून सांगते की सरळ महादेवाच्या मंदिरात जायचं, तिथे जाऊन तुम्ही काही दान धर्म करा किंवा सरळ जे गरजवंत आहेत आजकाल, कोणाला छत्री दान करा, पावसाळा चालू आहे, कोणाला ब्लँकेट दान करा, ब्लँकेट दान करू शकता, थंडी सुद्धा आहे. ज्या गरजवंतांना ज्या गोष्टींची खूप जास्त गरज आहे त्या वस्तू दान करा. पांढरे जे काही तांदूळ, साखर आहे, जे काही धान्य आहे ते तुम्ही दान करू शकणार आहे, ते पण तुम्ही दान करा. यथाशक्ती करा. असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काही नाही आहे, यथाशक्ती करा. फक्त मी एकच सांगते, कुठलीही या श्रावण महिन्यामध्ये सेवा करा भगवान शंकरांची, कुठलीही पारायण करा. फक्त एकच सांगते, ते पारायण एकदा सुरू केलं की त्यामध्ये सातत्य ठेवा, म्हणजे नियमितपणा ठेवा आणि मनामध्ये विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. ते पारायण आणि सेवा करताना भले तुम्ही नामस्मरण का करणार, तरी सुद्धा आपल्याला श्रद्धा ठेवायची आहे. आणि अजून एक गोष्ट, शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला उपवास करायची गरज आहे का, तर नाही. असं काही बंधन नाही आहे की तुम्ही उपवास केलाच पाहिजे. फक्त मनोभावे श्रद्धेने तुम्ही त्या ग्रंथाचं वाचन, पठन, मनन जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि हो, शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करत असताना रोज 108 वेळेस तुम्हाला नामस्मरण देखील करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं. आणि हो, जमलंच तर महादेवाच्या पिंडीवर श्रावण महिन्यामध्ये रोज रुद्राभिषेक असेल किंवा शिवमहिम्न स्तोत्र असेल किंवा ओम नमः शिवाय म्हणून तरी का होईना अभिषेक नक्कीच करावा. नक्कीच मनामध्ये श्रद्धेने तुम्ही सर्व सेवा करा. आपल्या सर्व सेवांची व्हिडिओ मी टाकते आहे, काय काय तुम्हाला सेवा करता येतील, त्यापैकी कुठली सेवा तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा नक्कीच करा. कारण की मी एकच सांगते, शेवटी आपल्याला शेवटच्या क्षणी एकच गोष्ट कामी येणार आहे, ना पैसा, ना अडका, ना कोणीच. आपल्याला फक्त एकच काम येणार, ते म्हणजेच काय, आपलं पुण्य किती जास्त आपण कमवलेलं आहे, किती चांगलं आपण कर्म आपले चांगले आहेत हेच बघितलं जाणार आहे. म्हणून सांगते की आता हे जे श्रावण महिना सुरू झाला की सगळे आपले सणवार सुरू होणार आहेत, त्यामुळे कंबर कसून सर्व सेवांना पाळण्यास सुरुवात करा. सणावारांच्या जे काही सेवा असतात ते सुद्धा करायला तुम्ही तयार राहा. फक्त करत राहायचं, बाकी सगळं काही बघायचं काम आपल्या गुरूंचं आहे, आपल्या इष्टदेवतांचं आहे, बस त्यांच्यावर सगळं सोपवून द्यायचं. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.